नाशिक पट्ट्यामधील चांगल्या कांद्याला कालपर्यंत तरी अनेक ठिकाणी चांगले बाजारभाव मिळत होते आणि बाजारभाव वाढ टिकून राहिलेली होती. तर अनेक ठिकाणी मात्र कांद्याचे बाजारभाव ॲव्हरेज कांद्याला कमी झाले. आता त्यातच एक बातमी आली सायंकाळी की डोकानं म्हणजे केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयानं नाफेड NCCFचे कांद्याचे खरेदी दर जे होते ते अगदी 70 ते 80 रुपयांनी वाढून 1730 रुपये केलेले आहेत. दुसरी एक बातमी काल होती इराण आणि अमेरिका यांच्यातला शांतता करार. प्रत्यक्ष तर भेट झाली नाही, पण इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं झाला आणि काल थोड्याशा गोंधळानंतर होर्मुझची सामुद्रधुनी आता निर्यातीसाठी किंवा वाहतुकीसाठी खुली झालेली आहे. जवळपास 25 ते 30 जहाजं एकाच वेळी गेल्यामुळे तिथे ट्रॅफिक जाम झाल्याचंही सांगितलं जातं आहे. या सगळ्याचा परिणाम कांद्याची निर्यात आणि देशांतर्गत कांद्याचे बाजारभाव विशेषतः आता येणाऱ्या काळामध्ये कसे राहतील. नाफेडची खरेदी दर वाढले म्हणून माझा कांद्याचा भाव एकदम 3-4 हजार रुपये होईल का? किंवा निर्यात आता खुली होण्याचे सगळ्या चांगल्या गोष्टी घडत आहेत, त्यामुळे सुद्धा आमचे कांद्याचे बाजारभाव खूप वाढतील का? या सगळ्यांचं विश्लेषण आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत. नमस्कार. ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे शनिवार आणि तारीख आहे 20 जून 2026. बोलता बोलता हा आठवडा संपत आला, पण मागच्या आणि या आठवड्यानं शेतकऱ्यांना बऱ्यापैकी चांगले बाजारभाव मिळवून दिले. नाफेडची खरेदी दर जेव्हा 1280 रुपये किंवा 1250 रुपये होता, त्यावेळेस बाजारात चांगले जे बाजारभाव होते म्हणजे 1300-1400 पर्यंत पोचलेले होते, ते सुद्धा व्यापाऱ्यांनी पाडले आणि ते एकदम 1100-1200 पर्यंत आणून ठेवले. पण त्यानंतर आंदोलन आणि या सगळ्यांचा दणका मिळाला आणि मग पुढच्या काही दिवसात म्हणजे मागच्या 40 दिवसात 30 ते 40 दिवसात नाफेडचे दर एकूण 450 रुपयांनी वाढले. आता नाफेडचे हे जे वाढलेले दर आहेत 70 रुपये 50 रुपये, याच्यामुळे शेतकरी नाराज आहे. त्यांचं म्हणणं आहे की 2000-3000 रुपये द्यायला हवा. सगळ्यात महत्त्वाचं एक सांगतो, नाफेडचे हे बाजारभाव आणि त्याच्यावरनं जर व्यापारी स्वतःचे कांद्याचे बाजारभाव ठरवत असेल तर ही अत्यंत चुकीची घाणेरडी वाईट प्रथा आहे. शेतकऱ्यांना लुटण्याची प्रथा आहे. नाफेडसाठी किंवा NCCFच्या खरेदीसाठी जो बाजारभाव आहे तो शेतकऱ्यांसाठीचा नसून सरकार जे ग्राहकांसाठी खरेदी करतो तो PSF या प्राईस स्टॅबिलेशन फंड मूल्य स्थिरीकरण योजना याच्यामधनं असतो. परिणामी त्याचा शेतकऱ्यांना नाफेड एक कॉम्पिटेटिव्ह म्हणून होऊ शकतो. म्हणजे काय, जसे व्यापारी आहे तसे नाफेडची संस्था दोघांमध्ये स्पर्धा होऊ शकते. त्यांना बाजारभाव वाढीचा अनुभव पण आहे. मात्र नाफेडनी समजा 500 रुपये दर केला किंवा नाफेडनी 1 रुपया दर केला किंवा नाफेडनी 10,000 रुपये दर केला तर व्यापारी करणार आहेत का 10,000 रुपये दर? नाफेड हे जे आहे नाफेडचे दर हे लँडमार्क नाहीत. नाफेडचे दर हमीभाव नाहीत. काही जण सांगत आहेत की नाफेडचा 3000 हमीभाव द्यावा. हमीभाव नाही. नाफेडचा खरेदी दर आहे. कांद्याला अजून हमीभाव मिळालेला नाही आणि हमीभावाची जी प्रोसेस आहे त्याला मोठा लढा द्यावा लागेल. वेगळा भाग आहे. शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचं आणि स्वतः शरद जोशींचं असं म्हणणं होतं, हमीभाव नको आम्हाला. हमीभाव हा कमी राहू शकतो. आम्हाला वाजवी किंवा स्पर्धात्मक भाव पाहिजे. म्हणजे काय, म्हणजे तुम्ही 2000 हमीभाव दिला म्हणजे आम्ही हमीभावावर समाधान मानायचं का? 3000 दिला म्हणून आम्ही काय 3000वर समाधान मानायचं का? बाहेर तर 5000 भाव चालू आहे. आम्हाला बाजारांच्या संदर्भात व्यापारी आणि बाजार व्यवस्था ज्या पद्धतीने नफा कमवते त्या पद्धतीनं आम्हाला वाजवी स्पर्धात्मक आणि चांगले बाजारभाव पाहिजे. रास्त पण नको, त्याच्याही वरचे हवेत. तर नाफेडच्या संदर्भात या गोष्टी आहेत. आता नाफेडच्या खरेदीचं काय झालं ते बघूया आणि पुढे बाजारभाव कसे वाढतील. नाफेडच्या काही तक्रारी येत आहे. यंदा काय झालं की नाफेडच्या केंद्र चालक आहे त्यांच्याकडे कांद्याच्या साठ्याची सोय नाही. ती दिली आहे केंद्रीय वखार महामंडळाकडे. आता शेतकरी या ठिकाणी जातो केंद्रावर, कांदा खाली करतो. जे काय त्याच्यामध्ये रिजेक्शन निघतं तो भाग वेगळाच आहे. तो तुम्हाला माहिती मी रिपीट करत नाही. आता तो कांदा नंतर जातो CWC किंवा केंद्रीय वखार महामंडळाच्या गोडाऊनच्या ताब्यात. गोडाऊनला गेल्यानंतर
संबंधित संस्थेकडनं किती कांदा आपल्या गोडाऊनला आला याच्या वजनाची एक पावती किंवा स्टोरेजची पावती वखार महामंडळाला जनरेट करायची असते आणि ती कुणाला पाठवायची असते? नाफेडला. आणि मग नाफेड या सगळ्या याच्यातनं केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या माध्यमातनं तुम्हाला आम्हाला बाजारभाव देतो. मागच्या 15 दिवसापूर्वी म्हणजे सुरुवातीला बाजारभाव कमी होते आणि तेव्हा काही शेतकऱ्यांनी आणि नंतर पण जेव्हा वाढले तेव्हाही काही शेतकऱ्यांनी असे मिळून जवळपास 1250 टनांची खरेदी नाफेडची झाल्याचं कालपर्यंतची माहिती आहे. हे जे 1250 टन कांदा ज्या शेतकऱ्यांचं गेला आहे त्यांचे मागच्या 15 ते 20 दिवसांपासून पैसे मिळालेले नाहीत. नाफेडनं काय सांगितलं आहे? 72 तासांनी माफ करा म्हणजे 3 दिवसात तुमच्या खात्यावर पैसे येतील. बाजार समितीमध्ये शेतकरी गेला तर त्याला संध्याकाळपर्यंत पैसे रोखीनं मिळतात. अनेक ठिकाणी आता इलेक्ट्रॉनिक पद्धत आली आहे लासलगावला, म्हणून लासलगावसारख्या ज्या बाजार समित्या ज्या आहेत जे ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करतात त्याला थोडा वेळ लागतो, 2 तास 4 तास. शेतकरी या गोष्टीसाठी थांबत नाही, तो म्हणता मला रोकडा पैसे पाहिजे. म्हणून अनेक शेतकऱ्यांनी लासलगावकडे सुद्धा पाठ फिरवली, कारण का इलेक्ट्रॉनिक पद्धत. मग जे शेतकरी अशा ठिकाणी ज्यात चांगली बाजार समिती समजली जाते लासलगावची, तर तिथं पाठ फिरवत असतील तर ते नाफेडला आपला कांदा देतील का? काही तरुण शेतकरी आहे ते म्हणतात की नाफेडनं चांगले बाजारभाव द्यावे, आम्ही आमचा चांगला कांदा बाहेर काढू. पण सध्या तरी मागचे काही दिवस CWCनं ही ब्रेकिंग न्यूज समजा, खळबळजनक माहिती समजा, ही नकारात्मक माहिती नाही आहे, मी नाफेडच्या विरोधात बोलत नाही आहे, पण ही पावतीच जनरेट केली नाही. त्याचा परिणाम असा झाला की या शेतकऱ्यांचे पैसे अडकलेले आहेत. 1200 टनांचे किती होतात? 1500च्या हिशोबाने तुम्ही करा विचार, 1500-1600 रुपयाने. हा एक महत्त्वाचा भाग आहे. आता शेतकरी नाफेडच्या खरेदी केंद्रांवर जात आहेत का? तर जात आहेत. कोण जात आहेत? ज्या खरेदी केंद्रांचे जे ओळखीचे लोक आहेत, मित्र आहेत, असे पण लोक जात आहेत, परिचित आहेत. पण मग ते कोणाच्या भरोशावर जात आहेत? तर त्या खरेदी केंद्र चालक जो असेल तर तो ओळखीचा आहे, बाबा नाही झालं तर हा पैसे देईन या भरोशावर. दुसऱ्याकडे केंद्र चालकांना वाटतं की समजा ही पावती जनरेट नाही झाली आणि हे झालं तर मी कांदा खरेदी का करावा? या नाफेडच्या संदर्भातल्या NCCFच्या संदर्भातल्या 2 गोष्टी आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी हॉर्मोजबद्दलही तुम्हाला सांगणारच आहे, काही काळजी करू नका. व्हिडिओ थोडा मोठा होईल आणि मला काय वाटतं की व्ह्यूज वाढवताना मी दिवसाला 4-5 व्हिडिओ टाकायचे आणि तुमचे व्ह्यूज गोळा करायचे असा मला जमत नाही. जी काय माहिती एकदाच सांगून टाकलेली मोकळं व्हावं, म्हणजे तुम्हाला उद्या भविष्यामध्ये या व्हिडिओचा अभ्यास करायचा झाला तर तुम्हाला ही सगळी माहिती मिळेल. म्हणून मी ते भले व्हिडिओ थोडासा जास्त वेळ गेला, नंतर मी दुपारी नाही टाकला तरी चालेल, पण तुम्हाला माहितीपासनं अजिबात इकडे तिकडे जायला नको. ठीक आहे, माहितीचा विषय निघालेलाच आहे. तर शनिवारी किंवा रविवारी आपण नेहमीप्रमाणे सदस्यांसाठी पुढचे बाजारभाव काय राहतील याचा व्हिडिओ करत असतो जिल्हावार. अगदी स्पष्ट बारीक अंदाज असतात आणि ते जवळपास 90 ते 95%, बरेचदा 100% जवळपास ते विश्लेषण खरं ठरलेलं आहे आठवड्याच्या बाजारभावांचं. त्यावरनं शेतकऱ्यांना नियोजन करता येतं. अनेकांना त्याचा फायदा झाला, त्याच्या कमेंट आहे. ही माहिती कुठली फेकू अशी माहिती नाही, व्यापाऱ्यांच्या व्हिडिओसारखी नाही. ही माहिती डेटा जो आहे अधिकृत त्याच्यावर प्रोसेस करून त्याला अर्थशास्त्र, संख्याशास्त्र असं वापरलेलं आहे. त्यामुळे ॲग्रोशिवार हा पत्रकारितेचा बेस असल्यानं पत्रकारिता असं सांगते की तुमच्याकडे पुरावे असल्याशिवाय बोलायचं नाही. नाफेडच्या संदर्भात बऱ्याच बातम्या आहे माझ्याकडे, पण माझ्याकडे पुरावे असेल तरच मी बोलेन. पुरावे नसेल तर उगाच आगाऊपणा करू नये आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये असं मला वाटतं. तर नाफेडची कांदा खरेदी तरी पण महत्त्वाची का आहे? तर त्याचं उत्तर आता हॉर्मुझमध्ये सापडतं. हॉर्मुझची खाडी सुरू झालेली आहे. काल थोडा गोंधळ होता, पण आत्ता जी बातमी येते त्या बातमीनुसार साधारण 25 टँकर त्या खाडीतनं पास झाले. तिथं काय तुम्ही ट्रॅफिक जाम झाला असं समजा. इराण आणि अमेरिका शांतता करार शुक्रवारी होणार होता, दोघं एकत्र भेटणार होते स्वित्झर्लंडमध्ये. पण त्याच वेळेस इस्रायलनं त्याच्यामध्ये खोडा घातला, लेबनॉनवर हल्ला केला आणि लेबनॉनवर हल्ला केल्याबरोबर इराणनी 2 पावलं मागे घेतले. इराणचं म्हणणं असं आहे की तुम्ही लेबनॉनवरचा हल्ला रोखा तरच आपण पुढे जाऊ.
मग यानंतर मग अमेरिकेने पुढाकार घेतला, नेत्यानेहू अडचणीत आले, त्यांना त्यांची झाडझडती घेतली वगैरे, या बातम्या आहेत. आताची लेटेस्ट बातमी आहे की लेबनॉन आणि इस्रायल हे शांतता करारासाठी, माफ करा, युद्धबंदी करारासाठी आता सीज फायर राजी झालेले आहे. ही 8 तासापूर्वी रॉयटर्सनी, अल जझीराने दिलेली माहिती आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळात हा करार होऊ शकतो. त्यामुळे तोही विषय संपेल. हॉर्मुझची खाडी मात्र सुरू झालेली आहे. इराणनी सांगितलं की आम्ही पुढचे 60 दिवस टोल पण घेणार नाही, मात्र तुम्हाला जहाजाची नोंद करावी लागेल. याचा फायदा भारतीय कांद्याला येणाऱ्या काळामध्ये, तिथे जी निर्यात थांबली होती त्याच्या साठी फायदा होईल. इंधनाचे जे दर आहे ते कमी झालेले आहेत. त्यामुळे आपला जो इंधन पुरवठा आहे, आणि त्यामुळे ट्रान्सपोर्ट जे होते की इंधन नाही आहे तर मग आता ट्रान्सपोर्ट थांबेल का वगैरे वगैरे, जी सगळी भीती होती, तुम्हाला मला सगळ्यांनाच होती, तर ती पण अडचण आता येणार नाही. काही जहाजं गॅस घेऊन ऑलरेडी गुजरातच्या बंदरावर पोहोचलेली आहेत. आता ही परिस्थिती मात्र सुधारायला किमान 1 महिना जाऊ शकतो, असं निर्यातदार किंवा तिथले जे शिपिंग कंपन्यांचे जे अनुभवी लोक आहेत ते सांगतात. त्यामध्ये कांद्याची पण. आता दुबईमध्ये कांद्याचे जे बाजारभाव होते ते 3 ते 4 दिरहमवरनं एकदम 2 ते 2.5 दिरहमवर आलेले आहेत. इराणचा कांदा इकडे जाऊ शकतो, त्याबद्दल मी परत एकदा सांगेन. म्हणजे तोही कांदा दुबई आणि आखाती देशांमध्ये येण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. या सगळ्यामध्ये भारतीय कांद्याचं डिमांड जे आहे त्याची मागणी वाढलेली आहे, पण बाजारभाव त्याला मिळणार नाही, सध्या तरी असंच सांगितलं जातं आहे. तिकडे व्यापाऱ्यांनी सुरुवातीला जे डील केले आणि जो कांदा 4 रुपयांनी 5 रुपयांनी होता म्हणून पाठवला, तोच कांदा त्याचे भाव नंतर स्टॉकमध्ये राहून ते पडले असं सांगण्यात आलं. काही एजंट फसवणूक करतात वगैरे, तो वेगळा भाग आहे, त्याविषयी आपण नंतर बोलू. परिणामी तिथं ते भाव पडलेले आहेत. पण मागच्या वर्षभर जो चांगला बाजारभाव दुबईला राहिला आहे तो साधारण 2.5 ते 3 दिरहम राहिलेला आहे. त्यामुळे दुबईचे भाव पडले आणि तुमचा कांद्याचा भाव पाडतो आणि निर्यात आता होणारच नाही, अशी जर अफवा पसरवत असेल कोणी, मग ते कोणी माध्यम असेल, कोणी एखादा शेतकरी हे असेल, तथाकथित नेता प्रतिक्रिया देत असेल माध्यमांना, किंवा कोणी असेल, यूट्यूबर असेल, त्याच्यावर बहिष्कार घाला, त्याला प्रश्न विचारा. तुम्हाला या सगळ्या याच्यावर आता जागृत राहायचं आहे. आमच्याकडे आता जेन झीची शेतकरी मंडळी तयार झालेली आहे. आपल्या ग्रुपवर शेतकरी आंदोलन जे आपण जाहीर केलं होतं ॲग्रोशिवारचं, तिथं ही मंडळी जोडलेली आणि ती आता प्रश्न विचारत आहेत. ती आता वेगवेगळे कॅम्पेन घेत आहेत, त्याचा परिणाम होतो आहे. त्यामुळे अशा निगेटिव्ह बातम्यांच्या विरोधात आपण सुरुवातीपासून जेव्हा सुरू केलं, त्याच्यावर आता एक चांगली गोष्ट आहे की काही शेतकरी संघटनाही पुढे आल्या, शेतकरी नेते पुढे आले, ते पण या बातम्यांच्या विरोधात आता मैदानात आहेत. त्यामुळे कृपया अशा बातम्या देऊ नका. तुम्हाला पत्रकारिता करायची तर दुःख मांडा ना शेतकऱ्याचं, किंवा एखादी यशोगाथा टाका, चांगलं गोष्ट आहे बाबा, कांद्यातनं काय फायदा झाला. पण व्यापाऱ्यांना फायदा होईल असं करू नका, हे काही मी सल्ला देत नाही आहे. आता राहिला प्रश्न, हॉर्मुझ सकारात्मक आहे, नाफेडची किंमत फार नसली तरी आता इथे जर निर्यातीचे जे भाव जे आहेत ते जर घसरले, समजा निर्यात कमी झाली, का कमी होऊ शकते? कारण हे सगळं सुरळीत व्हायला पुढचा महिना लागेल, हे मी मागेच सांगितलेलं आहे. महिना, 5 महिने, 6 महिने लागू शकतात, पण हे सुरळीत व्हायला वेळ जाईल. आता शिपिंग कंपन्यांमध्ये कांदा व्यापारी आणि एकूण जे फळ व्यापारी आहेत किंवा भाजीपाला व्यापारी आहे, त्यांची आता गर्दी होत आहे. त्यामुळे कंटेनर मिळणं आता अवघड होऊ शकतो, कारण एकदम सगळी गर्दी आली, मागणी वाढली. कदाचित कंटेनरचे दर खाली आलेले असले तरी पण थोडेसे वाढू पण शकतात, कारण मागणी पुरवठ्याचं गणित आहे. यामधून जो कांदा जाईल त्याला मॉडरेट रेट मिळेल, 2,000 सरासरी मिळणार नाही. परत एकदा सांगतो, हा सगळा आठवडा सरासरी 2,000पर्यंत जाईल, पण त्याच्या पुढे जाणार नाही. मात्र काल एक चमत्कार घडला, खेड, चाकण आणि आणखी एक बाजार समिती आहे, तिथं मात्र 2,000 रुपये सरासरी मिळालेला आहे, पण आवक कमी होती. मी जेव्हा सांगतो तेव्हा नाशिक पट्टा जो महत्त्वाचा प्रभाव टाकणारा पट्टा आहे कांद्याच्या बाजारभावावर, विशेषतः लासलगाव, पिंपळगावमध्ये, इथे 1,750 रुपये सरासरी राहिलेले आहेत कालचे दर. सगळ्या आठवड्याची सरासरी साधारण 1,600 रुपये आहेत. आणि आता ही सरासरी जी आहे ते तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून मागच्या आठवड्याचा व्हिडिओ बघा, मग तुम्हाला असं लक्षात येईल की अरे हे तर 100% खरं निघतं आहे की. एनिवे, या सगळ्या याच्यातनं
जर निर्यातीचे भाव जर दबावात राहिलेत, कुठपर्यंत येऊ शकतात निर्यातीचा कांदा? तो जर समजा 1800 ते 2000 यापर्यंत आला, तर तुम्हाला नाफेड NCCFचा कांद्याचा 2 लाख मेट्रिक टन गॅप पडेल. कारण कांदा खराब होतोय आणि येणाऱ्या काळात जर महागाई वाढली तर या सगळ्या याच्यातनं म्हणजे आता सध्या राजकारणामध्ये बरेच गव्हर्नमेंटचं वेगळंच राजकारण चालू आहे. त्यातनं ते जेव्हा बाहेर येतील आणि त्यांच्या लक्षात येईल निवडणुका नाही आहे पण भाव वाढलेले आहेत आणि मग अशा वेळेस ते घाई करतील आणि तिथं नाफेड NCCFची खरेदी होईल. किंवा असंही सांगितलं जातं ही जर झाली नाही तर मग आयातीला पर्याय राहणार नाही असंही सांगितलं जातं. ते झालं तर मग सगळ्यांचीच अवघड होऊ शकते. तर नाफेडच्या खरेदीचा ॲव्हरेज कांद्याला फायदा होईल. ज्यांचा कांदा 35 MM पुढे आहे त्याला बाजारात काय दर आहे या सगळ्या याच्यामध्ये. कारण काही अफवा पसरवतात की खराब कांदासुद्धा व्यापारी घेतात, ते अजिबात निवडत नाही. मग तुम्ही चोपडा कांदा घेतला तर किंवा ॲव्हरेज कांदा जो नाफेडनं 30% खराब झालेला आहे, काजळे आलेला वगैरे, तो कांदा व्यापारी 1700 रुपयांनी घेताय का हो? तुम्ही घेऊन जा आणि मला दाखवा व्हिडिओने की हा 1700 रुपयांनी माझा अतिशय घाण खराब कांदा आहे आणि हा 1 किलो नाही, हा एका शेतकऱ्याकडनं नाफेड खरेदी किती करणार आहे? 250 क्विंटल. तर 250 क्विंटल कांदा घेणार आहे का व्यापारी किंवा जे काही तथाकथित लोक आहेत? तर ते घेणार नाही. म्हणून नाफेडच्या खरेदीचं या योजनेचं महत्त्व आहे. नाफेडचे बाजारभाव कसे ठरतात? तर आता आठवड्याच्या राज्याच्या बाजारभावाची सरासरी कुठल्या तर जास्तीत जास्त बाजारभावाची सरासरी आणि सरासरी बाजारभावाची सरासरी म्हणजे जास्तीत जास्त बाजारभाव आणि सरासरी बाजारभाव यांची बेरीज आणि या बेरजेची आठवड्याची सरासरी. परत एकदा सांगतो, जास्तीत जास्त बाजारभाव आणि सरासरी बाजारभाव यांची बेरीज, राज्यातले बाजारभाव सगळ्या राज्यातले, आणि यांच्या बेरजेची जी काही सरासरी येईल त्या सरासरीनुसार नाफेडचे लोक बाजारभाव ठरवतात. यंदा डोकाकडे हे बाजारभाव ठरवण्याचं काम केलं आहे आणि असं सांगतायत की जे भ्रष्ट अधिकारी आहे की ज्यांना यंदा खायलाच मिळालेलं नाही, त्यातले 1-2 जणं त्यांना असं वाटतं की जर खायला मिळणारच नसेल तर ही खरेदी का व्हायची. मग ते दारीतले शुक्राचार्याचं काम करतायत. त्यामुळे नाफेड आणि पणन मंडळ जे नाशिक आपलं याचं जे होतं महाराष्ट्राचं त्यांच्या हातात काही नाही. त्यामुळे हे जे 2-3 टगे जे बसलेले आहेत तर ते सध्या बाजारभाव ठरवून मुद्दाम बाजार व्हायोलेट करण्याचं काम करत आहे या सगळ्या याच्यामध्ये. आता त्याला काही व्यापाऱ्यांची फूस आहे का किंवा काही जणांची ते पण बघायला पाहिजे. कारण आपल्याकडचे बरेच व्यापारी आतून तिकडे पण जोडलेले आहेत, बरेच निर्यातदार त्यांचे चांगले रिलेशन आहेत. आणि या सगळ्या याच्यामध्ये जे खरेदीदार आहे जे नाफेडचे घोटाळे करतात ते उत्तर भारतीय आणि परप्रांतीय हे झालेलं आहे पेपरमध्ये मागच्याच याच्यात बातम्या, त्यांच्याविषयी आपण नंतर बोलू. पण एकूण या सगळ्या याच्यात बिलो ॲव्हरेज कांदा किंवा ॲव्हरेज कांदा जो आहे त्याचे बाजारभाव पडणार नाहीत, अशी या नाफेडमुळे फायदा आहे. योजना वाईट नाही, पण योजना राबवणारे जे घटक आहे भ्रष्टाचारी घोटाळेबाज आहे त्यामध्ये व्यापारी पण आहे, लक्षात घ्या. ही घाण जमात ज्या वेळेस यातनं जाईल त्यातनं हे होईल. काही चांगले व्यापारी पण आहे, ते चांगल्या व्यवस्थित पद्धतीनं व्यवसाय करतात. मात्र कुठल्याही व्यापाऱ्याला नाफेडनी खरेदी करावी असं वाटत नाही, कारण स्पर्धा निर्माण होते. 2 लाख मेट्रिक टनचा प्रश्न आहे शेतकरी बांधवांनो. आता 2 लाख मेट्रिक टन आवक घटते, कांदा खराब झाला आहे. चांगला कांदा गेला तर निर्यातीमध्ये किंवा तिकडे वायदे केलेले असतात. दुबईचं असं आहे की 1 कंटेनर तुमचा तिथं 5 कंटेनर गेला तर तो 5 कंटेनर जोपर्यंत तुम्ही इकडनं पाठवत नाही तोपर्यंत त्या 5 कंटेनरचे पैसे परत येत नाही. म्हणजे काय की कुठलाही ॲडव्हान्स न घेता व्यापाऱ्यांनी किंवा निर्यातदारांनी दुबईला किंवा आखाती देशामध्ये कांदा पाठवायचा. तो कांदा जेव्हा संपेल आणि जेव्हा इकडनं नवीन कांदा पाठवू परत त्यावेळेस त्याचे पैसे मिळतील. म्हणजे व्यापाऱ्यांचे पैसे त्यांनी अडकून ठेवले, कारण त्यांना माहिती जर कांदा नाही आला तर. आणि मग अशा स्थितीमध्ये व्यापाऱ्यांना चांगल्या क्वालिटीचा नाफेड क्वालिटीचा कांदा लागेल आणि अशा वेळेस जर नाफेडमध्ये आलं तर यांची गोची होईल. म्हणजे हे बुडालेत ना त्याच्यातनं. अनेक व्यापारी या सगळ्या याच्यामध्ये त्यांना त्यांची मोनोपोली कमी व्हायला लागली आहे मागच्या काही वर्षांपासून. नाफेडच्या भ्रष्टाचाराचं ॲग्रो शिवार समर्थन करत नाही. तुम्ही भले तर नाफेडला कांदा एकही कांदा देऊ नका, पण व्यापारी तुम्हाला सलग
1800 देणार आहे का हो भाव रोज, जो नाफेड 15 दिवस देतो? तेही विचार करा. मात्र नाफेडमध्ये हे सध्या जे गैरप्रकार चालू आहे, पावती जनरेट न करतं शेतकऱ्यांच्या कांद्यामध्ये खराबी काढणं, असे पण आहेत. त्यामुळे हे CWC आणि नाफेडनं हे तातडीनं जर कारवाई केली नाही तर मात्र शेतकऱ्यांचा आगडोंब उसळू शकतो रागाचा. आणि अशा स्थितीमध्ये मग तुमचं खरेदीचं उद्दिष्ट होणार नाही. मान्य आहे तुम्हाला खायला मिळणार नाही वगैरे, ते ठीक आहे, हे पण तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. आता शेतकऱ्यांसाठी निष्कर्ष असा आहे की होर्मुझची खाडीनंतर बाजारपेठेमध्ये फार मोठी काय म्हणतात त्याला तेजी येणार नाही, पण बाजारभाव टिकून राहतील. बाजारभाव 1000च्या खाली जाणार नाहीत, 1500च्या सुद्धा खाली जाण्याची शक्यता नाही नाशिकमध्ये. मी पुढच्या आठवड्यात सांगतोय, उद्या याबद्दल सांगेन. हा व्हिडिओ मोठा होतोय, कळकळीनं सांगतोय, कारण मला असं वाटतं की तुम्ही ते बघावं, ती तळमळ माझी समजून घ्यावी, त्यानुसार कांदा विक्रीचं नियोजन करावं. भलतंच काहीतरी व्हायचं आणि कांदा साठून 5000 होईल असं जर तुम्ही म्हणत असाल तर, आणि तिथं नुकसान झालं तर काय करायचं? पत्रकार आहे आणि त्यामुळे प्रश्न विचारणं, मग ते नाफेड असेल, शेतकरी नेते असतील, गव्हर्नमेंट असेल, किंवा वेळ पडली तर शेतकरी असेल, किंवा आमचे पत्रकार हे असतील, त्यांनी मीडिया असेल, हे माझं काम आहे, ते मी करत राहील लोकशाहीच्या 4थ्या स्तंभाप्रमाणे. तुम्हाला याच्यातनं काय घ्यायचं ते तुम्ही घेऊ शकतात. निष्कर्ष हेच आहे, नाफेडच्या खरेदीचा डायरेक्ट फायदा नाही झाला तरी मनोवैज्ञानिक दबावांमुळे त्याचा फायदा होईल अप्रत्यक्ष पद्धतीनं, आणि होर्मुझची खाडी आणि या कराराचा सुद्धा लाँग टर्ममध्ये परत फायदा होईल. कदाचित ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये किंवा तुमचा नवीन कांदा जेव्हा बाजारात येईल तेव्हा डिमांड वाढलेलं असेल. याविषयी आपण नंतरच बोलणार आहोतच. मेंबरशिपचे व्हिडिओ बघायचे असतील आणि या सगळ्याच्यात आपण जे सांगणार असेल तर तातडीनं जॉईनच्या बटनावर क्लिक करा, आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल तर इथे सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही हा व्हिडिओ शेअरही करू शकतात. व्हिडिओ मोठा झाल्याबद्दल परत एकदा मी माफी मागतो. मात्र मी व्हिडिओ लाईक किंवा शेअर याच्यासाठी मिळवत नाही, माझा वेगळा व्यवसाय आहे. हे इथे पुस्तकं लिहिलेली आहे, हे अलीकडेच पुस्तक पब्लिश झालेलं आहे, याच्यामध्ये अशा अनेक पुस्तकं आहेत. ही कामं कंटेंटची मीडिया शिल्प करत असतो आणि याच्यावर आमचं छान चालतं. पण केवळ शेतकऱ्यांवर हा जो काही अन्याय होऊ नये आणि ते माहिती सक्षम व्हावेत म्हणून हे ॲग्रो शिवारचा उपक्रम आहे. म्हणजे कोणाला तरी व्यापाऱ्याला ब्लॅकमेल करायचं किंवा नाफेडलाच ब्लॅकमेल करायचं असं आम्ही करत नाही, यापूर्वी पण केलेलं नाही. जोडून राहा. तुमचा मित्र पंकज जोशी, विंचुरकर.